चला पोरांनो तुम्हाला दाखवतो नाव. दिस इज द क्लास. नाही नाही मराठी हा मराठी मराठी. हे क्लासरूम बघा. हे 2002 साली ही शाळा बंद पडली. त्याचं हे क्लासरूम आहे. आणि आता ही परिस्थिती बघा. हा पुढचं क्लासरूम दाखवतो. पुढचं क्लासरूम दाखवतो. चला लवकर लवकर या. आम्ही जेतो ना. हे सगळे क्लासरूम आहे. आणि हे राहिलं ना याचं हे क्लासरूमच आहे. ते बघण्यात दाखवत आहे. ते सगळे कॉमनच आहे, सेमच आहे. नाही का बाकीचं दाखवतो या. तरी पण व्हेरी इम्पॉर्टंट गोष्ट मेरी चाहत व्हेरी इम्पॉर्टंट गोष्ट जरी तुम्हाला दाखवणार आहे. फिजा में रहेगी. भूत आहेत का इथं भूत. जिंदा रहेगी. थांब रे जरा. बघा एवढं बेकार नको वाजू. थांब हे जरा. बघा. हे जे डेस्क बनवलं ना हे कम्प्युटर रूम होतं. इथले कम्प्युटर काढून देते. लाईट पण तिथं. पण ह्या डेस्क वरच प्लायवूड पण नाही उरलंय. हे पूर्ण बघा. हे पूर्ण असं हे खंडर झालंय. काय दाखवते मध्ये आहे. लिहिलंय पुन्हा काहीतरी त्या काळात लिहिलंय. आणि हे सगळे शब्द अजूनही जसेच्या तसे अरे लिहिलेले झेरीत आहेत. वगैरे लिहिलं एवढ्या. ऑक्टोबर 2016 हे पुढचे जे मार्च ऑक्टोबर 2016 ह्या सगळ्या गोष्टी ते 2002 साली म्हणजे पुढच्या आपण जसं आत्ता विचार करतोय 2024 मध्ये काय असेल त्या सगळ्या गोष्टी त्यांनी तेव्हा लिहिलेल्या आहेत. बरोबर. आणि त्या अजूनही जसे आणि तेव्हाची हँडरायटिंग बघ कर्सिव्ह कर्सिव्ह लिपी सगळी अजूनही दिसते त्याच्यावरती. या चला दाखवतो मी तुम्हाला पुढचं. सगळ्यात व्हेरी इम्पॉर्टंट कम टू दिस रूम. हे कोणतं आहे? प्रिन्सिपल रूम आहे. कम टू दिस रूम. प्रिन्सिपल्स रूम. हे खालती बघू शकता. केस. हा महाराजांची प्रतिमा आहे आणि ती अजूनही जशी तशी आहे. त्या एका गोष्टीला कोणी हात नाही लावला. तेवढी आपली हिंमत पण नाही. ते केस कसली पण. बाप्पाची मूर्ती आहे. व्हेरी गुड. त्याच्यानंतर सरस्वती माता. सरस्वती माता इथे जिंकण्यासारखा माहोल आहे. पण खालची परिस्थिती बघू शकतो आपण की काय अवस्थेमध्ये आता विलीन झालेली आहे. हे जे सिलिंग आहे हे जे सिलिंग आहे त्याची अवस्था बघा कसं खालती कोसळलेलं आहे. त्याच्या खाली जाणंही आता कठीण आहे सगळे सध्या. हे असणार आहे. आणि हे ऑडिटोरियम आहे. मुलांचं ऑडिटोरियम. हे ऑडिटोरियम नाही आहे ऍक्च्युली. हे ऑडिटोरियम नाही आहे. तो एक दरवाजा आणि हा एक दरवाजा हे आपण बघू शकता. हे पॅव्हेलियन आहे. हे जे आहे ना ते पॅव्हेलियन आहे. आणि इथून कोणताही प्लेअर असेल ते समोर ग्राउंड दिसतं आपल्याला. त्या ग्राउंड मधून मध्ये जाण्यासाठी इथून एंट्री होती. इथून एक टीम उतरायची आणि या दुसरा दरवाजा इथून दुसरी टीम उतरायची. आणि ही संस्कृती इंग्रजांच्या काळापासून चालत आलेली. इथे त्यांची असेंब्ली असायची. इथे त्यांची असेंब्ली होती. आणि शिवसमर्थांचा फोटो शिवाजी महाराज आणि समर्थ महाराज त्यांचा एका बाजूला फोटो आणि दुसऱ्या बाजूला महाराणा प्रताप. शिस्त, ध्येय, संस्कृती, शौर्य सगळ्याचं प्रतीक आहे. ह्या गोष्टींना फक्त कोणी हात नाही लावून चालली. पुढे दाखवतो चला. अशा गोष्टी रस्त्यात आडव्या येतात. पण त्यांना घाबरायचं नाही. त्यांना बंद करायचं. चला. हे ऑफिस आणि हे काम आपण काय करायचं. स्टाफ रूम हे आहे. इकडे इकडे व्हेरी इम्पॉर्टंट गोष्ट. ठीक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट गोष्ट. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट गोष्ट. हे आहे स्टाफ रूम. हे स्टाफ रूम आहे. याचे मी तुम्हाला कमाल दाखवतो आता. इथलं कोणतंही कागदपत्र उचलून बघा. आता जास्त लांब जायची गरज नाही. एकही फोटो पाहण्यासारखा नाहीये. असे अल्बम त्या काळामध्ये जपले जायचे. जे फोटो आपण आता हार्ड डिस्कमध्ये सेव्ह करू शकतो, पेनड्राईव्हमध्ये सेव्ह करू शकतो, आपल्या जीमेलवरती सेव्ह होतात. इवन डिव्हाइसची पण गरज नाही. पण हे तेव्हाच्या गोष्टी होत्या जो रेकॉर्ड कीप केला जायचा. आणि त्यातली एकही गोष्ट दिसत नाहीये. पुढची गोष्ट दाखवतो तुम्हाला. चला या. खालती काचा आहे. सांभाळून चला. आता हा पूर्ण भिजलेला आहे. सगळं संपलेलं आहे. पण हा एका मुलाचा रिझल्ट आहे. सॉरी गणपती बाप्पाची मूर्ती आली समोर. या माणसाचं आपण नाव वाचूयात. पाटील
विजय पाटील विजय, रोल नंबर 18. आणि ही त्याची मार्कलिस्ट आहे फेल, म्हणून ती इथेच पडी आहे. फेल झालेली पोरं खेळायला येत नाही सहसा. झेनिथ स्कूल खोपोली, 14-15ची बॅच होती. चला पुढच्या गोष्टी दाखवतो तुम्हाला अजूनही. हे बघू शकता, हे स्टाफ रूमचं रॅक होतं. प्रत्येक शिक्षक इथे आपले आपले डॉक्युमेंट ठेवायचा. त्याची परिस्थिती बघा, खालती बघा, ह्या फाईल्स, हे रिझल्ट्स, हे ते सगळं लवकर या. हां, हे असं पडीक आहे सगळं. पुढे जाऊयात चला. याच्यापेक्षा भयंकर गोष्ट दाखवतो तुम्हाला. काय रे? सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुलेंची मूर्ती आहे. मूर्ती नाही, फोटो आहे. म्हणजे तेच फोटो आहे. हा. ती एक फ्रेम आहे. ते साऊंड वगैरे हे सगळं असं पडलेलं आहे. चला, आपला चुकून कोणत्या तरी गोष्टीला पाय लागेल ते आपल्याला नको आहे. आपण पुढे जाऊ दाखवतो. जलमय झालेली आहे पूर्ण शाळा. खालती बघू शकतो आपण. जलमय झालेली आहे पूर्ण शाळा. खूप महत्वाच्या ठिकाणी आपण आता घुसलेलो आहोत. इकडे लॅबी खालती बघा, काचा वगैरे काही असू शकतं. इथूनच सुरुवात करू. बघ, हे विंचू आहे. हा नेस्तनाबूत झालेला आहे कारण वरचं कव्हर निघालेलं आहे. सोल्युशन मध्ये ठेवला होता. सोल्युशन हे बघा, इथे येऊन आपण झाडांच्या प्रजाती पाहू शकतो. हे बघा, हे स्वॅप वगैरे, हे हॉर्निबी, ते माशांचे अजूनही संकरित केलेले सगळे प्रकार आहेत. हे बघू शकतो आपण, शंकू, श्वान्स वगैरे. हे बघा, हे काय क्युकुंबर, सी क्युकुंबर, समुद्रातलं क्युकुंबर. हे सगळे सोल्युशन वगैरे इकडे सगळे जमा आहेत. या माशा वगैरे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन पाहायचं म्हटलं तर प्रत्येक प्रकारचे सोल्युशन, सगळ्या गोष्टी, पनेल, बिकर, टेस्ट ट्यूब अशा फुटलेल्या अवस्थेत पडल्या आहेत. इकडे बिकर आहेत, हे सगळे बिकर आहेत. हे फॉस्फेट पडलेलं आहे खाली. इकडे सोल्युशन्स आहेत सगळे. हार्डली 5 ते 10 दिवसांपूर्वी तिथे 6 ते 7 कम्प्युटर्स होते. गायब झाले. अरे मी मागच्या जेव्हा होते रे 6-7 दिवसापूर्वी. गायब केले पोरांना नाही का. इथे 5 ते 6 दिवसापूर्वी नाग, विंचू यांची औषध सुद्धा होते. पण ते आता काय झाले. कालांतराने गोष्टी बदलतात, गोष्टी संपतात. इथे पोरांच्या असाइनमेंट्स पडलेले आहेत आणि त्या असाइनमेंटची परिस्थिती आपण बघू शकतो खालती कशा प्रकारे.
लाईव्ह एक्झाम्पल हुदडकी नाही चे हुदडकी तो काय मोन्या खंडर का एवढं खंडर झालंय पाणी होत आहेत काय इथं होत आहेत बरं इथं ए काची गोळी निघ्या नाही नाही आडू नको लोक आहेत हे थांबा काय भूक आहे